चला चर्चा, चला सभा थांबवा, तुमची सभा तहकूब करा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील तयार होतोय. जीवदानी स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू आहे, बामणडोंगरीशी बिलॉंग करतोय. आज चांगली बॉलिंग केली मागच्या मॅच मध्ये. गावदेवी गावठाण संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय, परंतु आणखीन एक मॅच त्यांना खेळायची आजच्या दिवसामधून. सेमीफायनल मध्ये कोणता संघ जाणार? सलामीची जोडी अजित मुंगाजी आणि मनीष करत. पहिलाच बॉल कट झाला थोडासा, परंतु बराच बाहेर वळाला आणि त्याच कारणासोबत पंचांचा मात्र इशारा येत असताना व्हाईट बॉलचा अतिरिक्त धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जाईल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आदित्यचा चेंडू पण पडला ना की बाहेर निघतोय आणि त्याचमुळे पाठीमागचा चेंडू पण पाहिला. अजितनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु थोडासा आउट स्विंग होऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचला. इथून गावदेवी गावठाण संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ पुढे जाणार आहे याची चर्चा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. आदित्य पाटील बीट करतोय वारंवार अजित मुंगाजी सारख्या बलाढ्य फलंदाजाला. 2 चेंडू निर्धाव निघालेत. ऑन राईज समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये एक उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून अजित मुंगाजीच्या बॅट मधून षटकार. सात धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सिद्धेश वास्करला आपण पाहतोय स्क्वॉड मध्ये. सुरुवातीला मात्र अनुपस्थिती होती त्याची. इथे सुद्धा बीट होता आदित्यनं. मागचा फटका आपण पाहिला ना, कमाल स्ट्रोक पाहायला मिळाला होता. अजित मुंगाजी अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाकडून ट्रॉफी खेळतो. तालुकानिहाय स्पर्धेमध्ये अमोल नीरज 11 उलवे या संघाकडून खेळताना आपला पाहायला मिळतो. सुपर बॉलिंग, चांगली बॉलिंग या ठिकाणी आदित्य पाटीलची आपल्याला पाहायला मिळाले. बाईचा इशारा पंचांचा येतोय. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव जोडली जरूर जाईल. धावसंख्या पुढे चांगलं बंगारपाडा टीम कडून राहिलंय ते आदित्य पाटीलचं. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मनीष मागचा सामना ज्याच्या फटकेबाजीनं मात्र जिंकून दिला होता.
24 लाईव्ह इव्हेंट्सला बाहेर काढलं होतं या फटकेबाजीनं. इकडे टॉप करण्याचा प्रयत्न पाठीमागे स्लीपला रघुनाथ परदेशी त्या ठिकाणी आहेत. आऊट घेण्याचा प्रयत्नच नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळेल. अमोल नीरज 11 उल्वे टीमची विदाउट लॉस एट बिनबाद 8 धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर द लेजंड क्रिकेटर रघुनाथ परदेशी. फिरकीचा जादूगार. पहिलाच बॉल सोडून दिला होता. अजितनं व्हाईट बॉल असल्याचा निर्वाळा दिलाय पंचांनी. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला अगदी समोर स्ट्रेट ड्राईव्ह काकांवर हल्ला षटकार. पहा राऊंड स्टम्प्स हा चेंडू शॉट होता आणि समोर खेचलाय. कमाल पॉवर जनरेट करतो अजित मुंगाजी. मोठे मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो हा फलंदाज. कमाल फॉर्म मध्ये. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ. रघुनाथ परदेशी यांचा चेंडू मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. 6 धावांकरता षटकार. अर्ध्या पिच वर खरं तर आपटलेला हा बॉल होता. पहा आणि सोपं होतं फलंदाजाला अगदी वेळ घेणं आणि बॅकफुटवरून पूल करणं. कुठेतरी लवकर लाईन लेंथ मध्ये बदलाव करावा लागेल कारण सुरुवातीला मात्र चांगलं षटक टाकलं होतं परंतु इकडे मात्र थोडंसं महागडं षटक. काहीच असंच घडलं होतं मागच्या मॅच मध्ये सुद्धा. आदित्यनं चांगली गोलंदाजी केली होती. रघुनाथ परदेशी यांनी पहिल्या 3 बॉल मध्ये 2 षटकार खाले होते परंतु त्यानंतरचे 3 बॉल मध्ये चांगलं कमबॅक केलं होतं या मागच्या मॅच मध्ये आणि तेच करावं लागेल आता. मात्र इकडे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये होता परंतु नाही पोहोचू शकले क्षेत्ररक्षक. अजित मुंगाजी अद्याता पात होऊ शकला असता. एक चान्स मात्र निर्माण झाली होती. 1 रन मिळते त्या ठिकाणी. 22 वर स्कोर 22 रन्स. इकडे हुक केलाय. चान्स आहे. बॉल हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगला संधी आणि झेल टिपलाय. साईल मिसळला. सुपर कॅच. पहिला धक्का. अमोल नीरज 11 उल्वे संघाचा सलामीवीर विस्फोटक सलामीवीर मनीष गरत फ्रॉम नावा यावेळेस मैदानाच्या बाहेर. In at number 3, Surya Maskar, man from Moho. चांगला ड्राईव्ह कव्हर्सला डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे त्यामुळे एकच धाव येऊ शकेल. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड वर 23 धावा.
आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र संधी जरूर आहे कुणालला. या सिडीज सूर्याला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का या ठिकाणी बसलाय अमोल नीरज लेमन उल्वे टीमला. सूर्या मास्क ढिपाट पहा, फसवलं होतं, स्पिन फसवलं होतं काकाने आणि हा सहजतेनं या ठिकाणी कुणाल नाईकनं इकडे धावचित केले. सूर्या मस्कर पहिल्या 2 मॅचेस मध्ये नव्हता, परंतु ही साईड बोलवली गेली खरं तर अमोल नीरज जिल्हेमन उल्वे टीम कडून आणि फारशी चमक दाखवू शकलेला नाहीये. दुर्दैवरित्या तो धावचित होतोय. 23 धावा धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटच्या 3 बॉलमध्ये पुन्हा एकदा चांगलं कव्हरअप केलं. हे षटक मागच्याही मॅच मध्ये असंच टाकलं होतं. या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. 2 ओव्हर्स नंतर 23 धावा धाव फलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आणि या शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मान फ्रॉम केडीएस स्पोर्ट्स वाघुलीवाडा सूरज पाटील सज्ज होतोय. सूरजचा हा चेंडू इकडे थांबवण्याचा स्कोर षटक आहे. संध्याकाळचं सत्र आहे. षटक चांगलं टाकावं लागेल सूरज पाटीलला, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं सुद्धा तेवढंच कठीण होतं ते फलंदाजांना. हो, ये शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावर चांगली चपराक स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलंय. हवाई हल्ला, षटकार. इकडे थोडासा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की काय, सोपं होतं अजित मुंगाजीला पूल करणं. सत्तावीस धावांवर खेळतोय अजित मुंगाजी 11 बॉल मध्ये. चला, चेंडूची मागणी. 31 धावा धाव फलकावर. पाठीमागचा चेंडू खराब होता सूरज पाटीलचा आणि इकडे 38-40 धावा सुद्धा एक चांगली टोटल ठरू शकेल अमोल नीरज 11 उल्वे टीम साठी. सूरज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. सोडून दिला हा चेंडू ऑफस्टंपच्या बॉलचा इशारा येईल. आणखीन एक अतिरिक्त रन. 32 धावा धाव फलकावर आहेत. ओ, इकडे मात्र उंचावरून स्ट्रोक खेळलाय. कुठे जाऊन पडतोय चेंडू, जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता उत्तुंग असा षटकार. अजित मुंगाजी संपूर्णपणे डाव सावरलाय उल्वे नोडचा. या खेळाडूनं ओळे गावचा खेळाडू आहे आणि आज मात्र कमाल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. सुपर इनिंग आणि त्याच्याच इनिंगनं मात्र डाव सावरलाय. 12 बॉल मध्ये 33 धावांचं योगदान दिलंय अजित मुंगाजीनं. आणखीन एक टॉक करून आवाज आलाय आणि तेव्हाच कळलं होतं प्रेक्षकांना सुद्धा हाही चेंडू बाहेर जाईल. अगदी समोर मारलाय लॉंग ऑफच्या वरतून. अजित मुंगाजीच्या बॅट मधून येतोय षटकार. ऑप्शनच्या बाहेर ठेवलं होतं लाईन, परंतु तिकडून मात्र अगदी समोर नेलाय. कमाल बॅटिंग पाहायला मिळाले आतापर्यंत. 44 टोटल उल्वे टीमची. 3 ओव्हर्स मध्ये मी तर म्हणेन बऱ्याच धाबा आता ठोकून काढल्यात आणि सूरज पाटील प्रचंड मागणा ठरलाय. पहिल्या 4 बॉल मध्ये 21 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजानं.
13 बॉल मध्ये 39 धावांवर खेळतोय तो अजित मुंगाजी. काय अर्धशत झळकावलं जाईल का याकडे सुद्धा लक्ष. आणखीन एक स्लॉग स्वीप केलाय आणि बऱ्याच दूरवरून चेंडू आणावा लागणार आहे. इट्स अ लॉंगेस्ट सिक्स फ्रॉम चलोरे अजित मुंगाजी. आणि 6 धावांच्या बरोबरीनं उल्वे टीमचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. पंचेचाळीस धावांवर खेळतोय अजित मुंगाजी. संघाच्या 50 धावा आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अर्धशतक झळकावलं जाणार का अजित कडून याकडे मात्र लक्ष लागलंय. 27 धावा आतापर्यंत खर्च केल्यात सूरज पाटीलनं. 2 अर्धशतक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चिकणघरचा हरेश केणे 40+ आणि त्याच मॅच मध्ये आपण पाहिलं सोन्या गायकवाड दापोल पारगाव. आणि यावेळेस मात्र एक्स-रन कव्हर ड्राइव्ह. इट्स अ 50. अर्धशतक साजरं करेल अजित मुंगाजी. कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. महागडे षटक सूरज पाटीलचं 33 धावांचं आणि 15 बॉल मध्ये 51 धावांची नॉट आउट इनिंग पाहायला मिळाली. 8 षटकार 8 षटकारांच्या सहानं 340च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये ओवळ्याचा अजित मुंगाजीचं वादळ मात्र पाहायला मिळालं. दणाणून सोडलंय स्वर्गीय राजीव गांधी मैदान पनवेलचं. आणि उल्वे संघ सुरुवातीला 35-38 धावांपर्यंत जाईल असं वाटत होतं. या संघाच्या धाव फलकावर 56. अब तक 56. त्यामुळं चांगलाच घाम काढलाय ओमसाई बंगारवाडा टीमचा. आणि खास करून सूरज पाटील संघातील मुख्य खेळाडू आणि त्याच्यावर तब्बल 33 धावा ठोकल्या गेल्या. 33 धावा महागडे षटक मात्र. आणि हा स्कोर कार्ड आपण पाहतोय फक्त अजित मुंगाजी हे नाव. चांगलं षटक टाकलं होतं आदित्य पाटीलनं 7 धावांचं. रघु काकांनी 15 धावा दिल्या परंतु चलोरी 51 धावा नॉट आउट. हे तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं आदर्श ट्रॉफी मधील हे तिसरं अर्धशतक पाहायला मिळालं. त्यामुळे हे लक्ष आता मात्र 18 चेंडू आणि 57 धावा. 57 रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. 18 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. परंतु ही गरज आता मात्र पूर्ण करावी लागेल सूरज पाटीललाच. 33 धावांचं ओझं त्याच्या आता मात्र मनावर असणार आहे. एवढं महागडे षटक पडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले सूरज पाटील आणि साहिल विसाळ. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर.
57 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. सूरज पाटील ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंडला भिंगारी गावचा साहिल मिसाळ आहे. मागचा सामना आपण पाहिला असेल बघाशी गावदेवी गावठाण आणि आर्मी 11 चिंचपाडा पेंड 67 धावा चेस झाल्या होत्या 4 ओव्हर्स मध्ये. इकडे 3 ओव्हर्स मध्ये 57. त्यामुळे कधी काय घडेल ना याचा नेम नाही क्रिकेटमध्ये. आणि सूरज पाटीलकडे ती क्षमता जरूर आहे. रत्नदीपचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा पण जाईल 1 या धाब्यानं. अजित मुंगाजीनं 8 षटकार मारलेत. हे 8 मारावे लागणार आहेत. षटकार मोजत राहावं लागेल 18 बॉल मध्ये, कारण त्यानंतर एकही खेळाडू खेळला नव्हता. मनीष 0वर, सूर्या 1 रन, रितेश सुद्धा नॉन स्ट्राइक एंडलाच राहिला आणि त्याचमुळे वन मॅन शो, वन मॅन आर्मी राहिला होता. अजित मुंगाजी स्पर्धेमधलं 3रं अर्धशतक झळकावलं. पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं ते रिची मात्र प्रतिष्ठान डोंबिवली या संघाकडून हरेश केडे चिकणगरचा खेळाडू त्याच्या बॅटमधून अर्धशतक. त्यानंतर मात्र सोन्या गायकवाड पारगावचा खेळाडू काय बॅटिंग केली होती या मैदानावर. अर्धशतकी ही त्यानं साकारली होती आणि त्याच्या नंतर मात्र 3ऱ्या दिवशी हे 3रं अर्धशतक आलंय ओळ्याचा अजित मुंगाजीच्या नावावर. हाईटच्या पण वरनं क्लिपच्या पण पूर्ण बाहेर आहे. वरलंय वर आहे एका यालाच हे बघ नो आहे नो डायरेक्ट. फ्रीडचा बॉल होता यावेळेस, परंतु जास्त नुकसान नाही असंच म्हणावं लागेल. चांगला चेंडू हाताळला रत्नदीपनं. चौथी धाव फलकावर. लॉंग ऑफच्या वरतून चाललाय. काय कमाल फॉर्म मध्ये साहिल मिसाळ. पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं खातं उघडलंय. मागच्याही पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलं होतं साहिल मिसाळ आणि क्लीन हिट. कमाल कमाल फटका पाहायला मिळाला. या 6 धावांच्या टीमची टोटल पोहोचेल ती 10वर. यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय. पाहूया कुठे गेलाय. कदाचित तिकडे जास्त धावा धावून काढाव्या लागणार आहेत. 3 धावा तर कंप्लीट होत आहेत. 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 13वर. तर टीम 57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. गावदेवी गावठाण टीमचं कॅप्टन आपण येऊन राहा प्लीज. इकडे टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये आहे. रत्नदीप धावलाय. झेल तर सुटलाय. 2री रन कंप्लीट होईल. दैव बलवत्तर आपण म्हणूया सूरज पाटीलचं जीवनदान. चांगला प्रयत्न होता. गोलंदाज स्वतः बराच धावला होता. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 15वर. पंधरा धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 बॉल मध्ये निदान एक मोठा फटका आणि तो फटका मात्र आलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून खेळलाय. सूरज पाटीलच्या बॅट मधून निघालाय षटकार. 21 धावा. सूरज पाटीलनं 33 दिल्यात. त्यामुळं ती वसूल करण्याची ताकद सुद्धा त्याच्या मनगटामध्ये आहे आणि त्या 33 धावा कुठेतरी जिवारी त्याच्या सुद्धा लागल्या असतील. परंतु सूरज पाटील जर खेळला ना शेवटपर्यंत या 33 करून या 56-57
कधी पूर्ण होतील हे सुद्धा कळणार नाही. ड्राईव्ह केलाय कमसला, पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे, पकडता आला नाही रत्नदीपला. इकडे विकेट मिळाली असती, चांगला थ्रो होता. 2 धावा मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा, 23 विदाउट लॉस. चला बॉल द्या, बॉलचा बॉक्स देऊन ठेवा अंपायर कडेच. घ्या बॉल घ्या. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा, 2 ओव्हर्समध्ये 34 धावांची गरज आहे. 34 रिक्वायर्ड. इकडे काही घडू शकतं या मैदानावर. किती धावा करा, त्या किती धावा चेस सुद्धा होतात. हे वैशिष्ट्य राहिलंय या स्पर्धेमध्ये, या मैदानाचं नेहमीच. ऋषीचा हा बॉल यावेळेस मात्र पाठीमागे चाललाय, डिक्लेअर झोन, बाटला ब्रश झाल्यानंतर हा चेंडू. परंतु मागच्या मॅच मध्ये मात्र ऋषी घरातनं फार सुंदर गोलंदाजी केली होती आणि मी तर म्हणेन त्याच्याच गोलंदाजीनं सामन्यामध्ये धावसंख्येला कंट्रोल केला होता. बारफ्रॉम तुरमाळे गावचा खेळाडू आहे. यावेळेस शॉट ऑफ लाईन होता, चांगली चपराक हिट्स, आउट ऑफ द पार्क. सूरज पाटीलचा धमाका, आणखीन एक बारदार स्ट्रोक, षटकार. या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. रिप्ले मधून कशा पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केलाय सूरज पाटीलनं. कमाल बॅटिंग सुरू आहे. 10 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 27 धावांची. 27 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10 असं समीकरण. हे षटक फार महत्वाचं आहे ऋषी घराचं. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन गेला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं कमबॅक ऋषी घराचं. 9 चेंडू 27, 27 रिक्वायर्ड. 9 बॉल मध्ये 27 म्हणजे 4 षटकार मारावे लागतील. 4. आणखीन एक तोच प्रयत्न वारंवार करतोय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र करतोय. 8 बॉल 27, 2 निर्धाव चेंडू टाकलेत. ऋषी घरात पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलाय तो अमोल नीरज 11 उलवे या टीमला. यावेळेस मात्र ऑन साइडला जरूर खेळलाय, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. रितेशनं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि हा थ्रो सुद्धा चांगला होता. परतावा लागेल. साहिल मिसाळला रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला गडी गमावलाय तो ओमसाई बंगारपडा टीमनं. परंतु ऋषी घराच्या या गोलंदाजीनं मात्र मॅच मध्ये आणले ते टीमला. शेवटचे आता मात्र चेंडू बाकी असतील ते 7 आणि या 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 26 needed now, remaining 7. सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सूरज पाटीलच्या पॅट मधून उत्तुंग असा लॉफ्टेड ड्राइव्ह षटकार. कमाल स्ट्रोक पहा शेवटच्या बॉल वर मात्र कमाल लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह.
या 6 धावांच्या बरोबरीनं आता मात्र अंतर पाहूया शेवटचे 6 चेंडू. या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी हव्या असतील त्या 20 धावा. 20 धावांची गरज आहे शेवटच्या 6 बॉल मध्ये. शेवटच्या 6 बॉल मध्ये 33 दिल्या होत्या सूरज पाटीलनं आणि आता 20 काढायच्या आहेत. सूरज पाटील 9 बॉल मध्ये 24 वर खेळतोय, परंतु अजूनही खरं तर मोहीम संपलेली नाहीये, मोहीम फत्ते झालेली नाहीये. आतापर्यंत ही विजयाच्या आशा नक्कीच थोड्याशा पल्लवीत ठेवल्यात त्यांनी. गावदेवी गावठण टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय. टीमचा कॅप्टन आलेला आहे. 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. ऑन अ स्ट्राइक संदेश गोंधळी. मान फ्रॉम जीवदान स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी, परंतु करण गोनसलकरचा पहिल्यांदा वापर केलाय आज. पहिल्या मॅच मध्ये करण गणसोलकर, मान फ्रॉम आंबिवली, प्रतियश खेळाडू आहे, व्यावसायिक खेळाडू आहे, ओपनचं क्रिकेट चांगलं खेळतो. अनेक राज्यांमध्ये सातत्यानं मात्र त्याची सुद्धा उडबस असते. पहिलाच बॉल चॉपिंग क्रिकेट. इकडे फलंदाज वाद रनआउटच्या स्वरूपामध्ये, धावचीच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र फलंदाज बाद होईल. संदेश गोंधळी स्ट्राइक हवी होती ती सूरज पाटीलला ती मात्र मिळवलंय. संदेश बाद झालाय, खातेही उघडू दिलं नाहीये. बामणडोंगरी संघ या स्पर्धेमध्ये अंडर 22 मध्ये खेळला, ग्रामीण मधून बामणडोंगरी संघ खेळला, परंतु बामणडोंगरीचे दोन्ही संघ या स्पर्धेमधून गारज झाले. यस, सत्तावन्न करायचे आहेत, धावांची गरज आहे. यस, एनी कन्फ्युजन? चला, कन्फ्युजन असेल तर आत्ताच दूर करा, मॅच थांबूया आपण पाहिजे असेल तर. ओके, नंतर नको आपल्याला काय गोंधळ. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड नाव. 3 षटकार. सूरज पाटील मारेल का? करण गणसोलकर नामवंत गोलंदाज. पहिला बॉल यावेळेस खेळत असताना करणचा सूरजनं ड्राईव्ह जर करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं, पॉइंट कडे चेंडू सरकलाय. 2 धावा मिळतील. सोपं नसेल करण गणसोलकर कडे खरं तर दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला उगत आहे. पहा, गोलंदाज करण स्वतः तिथपर्यंत धावला होता. आता 4 चेंडू गरज आहे. हे लक्ष थोडं चाललंय. प्रत्येक चेंडूवर आता मात्र मोठा फटका खेळावा लागणार आहे. चार चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. सूरज पाटीलकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. चेंडू इकडे मात्र दिशा पाहिली जाते. पंच संत चौधरी सरांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 पुढे जाईल. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. हलक्या हलक्या पावसाच्या सरी या ठिकाणी कोसळू लागल्यात आणि त्याचमुळे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे सगळे प्रेक्षक आमच्याकडे थोडी गर्दी करतात. 4 चेंडू आणि 17. बीट केलाय करण गणसोलकरचा हा चेंडू मात्र निर्धाव गेला आणि आता मात्र सूरज पाटीलला 3 चेंडूंवर 3 षटकार खेचावे लागतील तर कुठे हा सामना जिंकता येऊ शकतो. जे सूरजवर आक्रमण करण्यात आलं होतं तेच आक्रमण थोडंसं महागडं ठरतंय की काय. करण गणसोलकर मातब्बर बॉलर आहे, शिजलेला गोलंदाज आहे. थोडासा शॉट होता आणि पूल केलाय.
वाडी स्ट्रॉंग ऑनच्या वरतून मॅच संपलेली नाहीये हेच दर्शवणारा सूरज पाटीलच्या पाठमधून निघालाय षटकार. 2 चेंडू आणि 11 धाबांची गरज आहे. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. जिंकलाय तो नीरज 11 उल्वे टीम ना. वन प्लेड बॉयज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटचा सामना खेळेल उल्वे गावदेवी गावठाण संघाच्या विरोधामध्ये. तालुका निहाय स्पर्धेमधील तुम्हाला क्वार्टर फायनल पाहायला मिळेल. इथे जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे, परंतु तिसरा संघ मात्र कोणता असेल. भारतमाच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल अर्धशतक झळकावणारा अजित मुंगाजी. भारतमाच